अच्छा है बढ़िया लाइव होता आता जसं घरी फोन लागलाय लाइव होता ध्वज घेऊन आणि महेंद्रसिंग धोनी असेल, विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल यांचे कटआउट जे आहेत ते झळकवले जात आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात नाशिककर जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर पडल्याचं बघायला मिळत आहे। हा सगळा जो माहोल जो आहे तो आपण बघतोय कशा पद्धतीनं नाशिककर जे आहेत ते रस्त्यांवर बसले, रस्त्यांवर फटाके फोडतायत। इथे मागे बघा प्रचंड वाहनांची गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे। पावसाची रिमझिम जरी सुरू असली तरी भर पावसात नाशिककर जे आहेत ते या वर्ल्ड कपच्या उत्साहात सहभागी झालेले आहेत। लहान मुलं असतील, मोठे लोक असतील, वयस्कर लोक असतील, प्रत्येक जण वर्ल्ड कपचा हा जल्लोष, हा उत्साह जो आहे तो या ठिकाणी साजरा करत असल्याचं बघायला मिळत आहे। हे लाईव्ह दृश्य आपण बघतोय। नाशिककर रात्री 10 वाजलेले, रात्री 12 वाजलेले आहेत आणि 12 वाजलेले असताना देखील नाशिककरांची ही गर्दी जी आहे ती या ठिकाणी आजच्या या वर्ल्ड कपचा माहोल नेमका कसा आहे, भारतानं हा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हा संपूर्ण उत्साह कसा आहे हे सगळं स्पष्ट करते। प्रत्येकाच्या हातात या ठिकाणी भारताचा ध्वज आहे, प्रत्येक जण सेलिब्रेट करतोय आणि या वर्ल्ड कपचा उत्साह जो आहे तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी बघायला मिळतोय। वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत। अटीतटीच्या या सामन्यामध्ये टीम इंडियानं जो आहे तो वर्ल्ड कप जिंकलेला आहे। T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतामध्ये विविध ठिकाणी हा जल्लोष पाहायला मिळतोय। आपण महाराष्ट्रातल्या विविध भागातला हा जल्लोष पाहतो आहोत। नाशिकमध्ये तरुणाई जल्लोष करते, तर मुंबईमध्ये देखील विजयाचा जल्लोष आणि आनंद जो आहे तो तरुणाईकडून साजरा केला जातोय। मोठ्या प्रमाणावरती गुलाल उधळत जे आहेत ते आणि ध्वज नाचवत, भारताचा तिरंगा नाचवत हे सगळे तरुण जे आहेत ते रस्त्यावरती जल्लोष करताना पाहायला मिळतात। लहान असेल, थोर असेल किंवा तरुण असेल, सगळ्यांच्या मनामध्ये एक आनंद आहे, कारण की भारत आपला विजय झालेला आहे, वर्ल्ड कप आपण जिंकलेलो आहोत, टीम इंडिया जय हो असा प्रत्येक मुखातून एकच नारा आपल्याला निघताना पाहायला मिळतोय। आपण संपूर्ण नाशिकच्या रस्त्यावरती पाहतो आहोत की तरुणाई कशा पद्धतीने रस्त्यावर उतरलेली आहे आणि जल्लोष जो आहे तो भारताच्या विजयाचा साजरा केला जातोय। कारण की हा सुवर्ण क्षण म्हणावा लागेल, कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलेलं आहे आणि हा सर्वोच्च विजय असल्याचं त्यांनी आपल्या बाईटमध्ये म्हटलेलं आहे। अशा प्रतिक्रिया ज्या आहेत संपूर्ण भारतातनं व्यक्त केल्या जातात। प्रत्येक भारतीयाची छाती जी आहे ती अभिमानानं फुलून येते, कारण की टीम इंडिया आता वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली आहे। T20 वर्ल्ड कप वरती भारतानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलेलं आहे। अत्यंत अटीतटीच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा जे आहे त्याच्या नेतृत्वामध्ये टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली आहे आणि हे टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर जय हो टीम इंडिया असंच कुठेतरी म्हणावं लागेल। जसप्रीत बुमराह हा मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे। ही महत्त्वाची आपण बातमी पाहतो आहोत। तर T20 वर्ल्ड कप हा माझा शेवटचा असल्याचं विराट कोहलीनी सांगितलेलं आहे आणि विजयानंतर विराट कोहलीनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। परंतु टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे, त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये उत्साह पाहायला पाहिलं तर या मुलींमध्ये खूप मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। तू काय बोलला? 11 वर्षाचा वनवास संपलेला आहे आणि म्हणतात ना टीम वर्क मेक्स अ ड्रीम वर्क। तर आजच्या फायनलला हे रिझल्ट डिसाइड झालेले आहे की हा विश्वचषक आपलाच होता आणि आपलाच राहणार। बार्बाडोस मध्ये झेंडा काढलेला आहे। वर्ल्ड कप छान झालं, खरोखर छान झालं। मॅच लास्ट स्टेप पर गेली, असं वाटलेलं कोण जिंकेल आणि कोण हरेल। प्रेशर माणसाला भरपूर होता, त्या प्रेशर मधनं कॅच घेतली त्यांनी छक्यावर, ती इम्पॉर्टंट आहे। छक्का म्हणजे वर्ल्ड कप निघाला, तो एका छक्यावर वर्ल्ड कप आला तो आपला। तर एकंदरीत पाहिलं तर शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक एकत्र झाले आहेत आणि उत्साह साजरा करत आहेत। व्हिडिओ रोहन चव्हाणसह रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई। टीम इंडिया ही वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर नाशिकमध्ये संपूर्ण नाशिककर जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। लहान मुलं असतील, तरुण असतील, ज्येष्ठ नागरिक असतील हे रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे मुंबईमध्ये विजयाचा जल्लोष करताना तरुणाई आपल्याला पाहायला मिळते, गुलाल उधळत आणि विजयाचा ध्वज जो आहे तिरंगा नाचवत कुठेतरी एक जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय। T20 वर्ल्ड कप वरती भारतानं दुसऱ्यांदा आपलं
नाव कोरलेलं आहे आणि हा संपूर्ण उत्साह भारतामध्ये पाहायला मिळतोय. अत्यंत अटीतटीच्या सामन्यामध्ये बॉलर्सनी केलेली कामगिरी अत्यंत महत्त्वाची होती. हर्षदीप असेल किंवा जसप्रीत बुमराह असेल यांनी जी बॉलिंग केली त्यामुळे कुठेतरी टीम इंडियाची दावेदारी या वर्ल्ड कपमध्ये वाढलेली आहे आणि एक बलाढ्य संघ जे होते दोन्ही समोरासमोर होते, दक्षिण आफ्रिका असेल आणि भारत असेल, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत उत्कंठा जी आहे ती लागलेली होती आणि शेवटच्या PMPLच्या बसवरती जे आहे ते क्रिकेट फॅन्स इथे जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर विजयाचा जल्लोष करताना तरुणाई पाहायला मिळत आहे. टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती तरुणाई घराच्या बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय आणि